चला तर मग आज आम्ही वाघोलीमध्ये गेलतो बाजाराला कांदे विकायला. तर कांद्याला काही भाव नसल्यामुळं आम्हाला कोणी कांदे विचारलेच नाही. मग नंतर आम्ही गेलो जाळी पाहायला. म्हटलं आता कांदा साठवून ठेवायचा म्हणून जाळी पाहायला गेलो. तर इथं जाळी 1800 रुपयाला भेटणार. मग हे म्हटले दुपारी घेऊन जाऊ 2 व्हीलरवरती, आता काय जाळी नेता येणार नाही. मग आलो घरी आलो. थोडे मला आंबे काढायचे होते पिकण्यासाठी म्हणून गेले शेतामध्ये. तर इथं भरपूर असे आंबे काढले, घरी आणले पिकायला. आणि एवढं पटपट दिसतं, एवढं पटपट आम्ही नाही तोडले, पण ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पटपट दिसतंय. तर एवढे आंबे आणलेत काढून. आता ह्यांना जे आम्ही पहिले आंबे आणले होते त्याच पेटीमध्ये पॅकिंग करून ठेवायचे आहेत. आणि साळवण वगैरे आम्ही ठेवलं होतं घरचं. साळ काढली त्या टायमिंगला, भात काढलं त्या टायमिंगला आम्ही साळवण ठेवलं होतं. तर त्याच्यामध्येच असे थोडे दांडे ठेवून आंबे पिकायला ठेवणार आहे, म्हणजे ठेवलेत. तर हे 10-12 दिवसाशिवाय आता काही उचकायचं नाही. आणि मस्त याच्यामध्ये एक लावून ठेवलं आहे आता छान. आणि लावतानाच वाटण्या झाल्यात, कोण किती खाणार आणि कोण किती घेणार, त्याच्यामुळे लावतानाच त्यांच्या वाटण्या झालेल्या आहेत. आणि आणखी खूप आंबे आहेत, पण म्हटलं पिकतात का नाही पिकतात त्याच्यासाठी आता एवढेच ठेवलेत. मग नंतर बघू म्हटलं आता एवढे जर छान पिकले तर मग काढायचे, नाही तर मग थोडं होऊन द्यायचं झाडांनाच. त्याशिवाय आता काय उचकायचं नाही आणि तोडायचे पण नाही. आंबे खूप आहेत पण टाईम आहे अजून त्याला. मग मस्त असं पॅकिंग केलं. आम्ही ह्याच्यामध्ये अक्षय तृतीयाला आंबे आणले त्याच पेटीमध्ये ठेवून दिले परत भरून. आणि इथं आलं होतं माझं पार्सल. तर पार्सल ओपन करायची माझ्यापेक्षा माझ्या मुलांना जास्त घाई लागली होती, त्याच्यामुळं मध्ये लुडबुड त्यांची तर चालूच आहे. तर मी मागवलं होता गल्ला. ह्याच्यामध्ये 1,00,000 रुपये साठतात. तर हे 1,00,000 रुपये कधी साठतात, किती दिवसाने, किती वर्ष लागतात काही अंदाज नाही आहे मला. पण मी मागवलं आहे आपलं, म्हणलं चला आले आपल्याजवळ पैसे तर येईन टाकता. पण म्हणलं आता याची सुरुवात तर चांगली केलीच पाहिजे. त्याच्यामुळं मस्त याला सगळीकडनं पाहिला कसा आहे काय आहे. तर क्वालिटी वाईज खूप छान आहे. आणि पैसे येण्याचा माझ्याकडं काही दुसरा मार्ग नाही आहे अजून. त्याच्यामुळं पैसे त्यात किती येतील आणि काय येतील काही अंदाज नाही. पण देवापाशी ठेवला, पूजा वगैरे केली छान. देवाला म्हटलं लवकरात लवकर भरू दे. आणि असं देवाला सांगून मी मस्त त्याची पूजा वगैरे केली. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक भरपूर येतात पण सबस्क्राईब कोणच करत नाही.